शिका समजल तुम्हा काय पोसल याच बापाने किती काय सोसल. जय भीम, जय संविधान. सर्व जिल्हा परिषद शाळा मला बोलण्याची जी संधी दिलेली ती आर्टिकल 19 नुसार आहे. आर्टिकल 19 जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नसता लिहिला तर मला पण बोलण्याची इथं संधी नसती. तरी पण बोलतो. महाराष्ट्राचे आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता अहिल्यादेवी होळकर, माता जिजाई, माता रमाई, माता सावित्री, सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. भारतरत्न आतापर्यंत भारतरत्न जसा काय चालू झालेला आहे, भारतरत्न आतापर्यंत 51 ते 52 दिलेले आहे भारतामध्ये. तर मला तरी वैयक्तिक वाटतं का भारतरत्न च्या लाईनीमध्ये माझ्या बापाला ईश्वररत्न असलेल्या महापुरुषांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला त्या लाईनीमध्ये बसवणं मला तरी वैयक्तिक योग्य नाही वाटत. आजच्या स्थितीत कोणीही नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला भारतरत्न म्हणून अख्खा ईश्वर अशी एक जागा नगर ज्याला बोलण्याची वाचा आहे तो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणतो. त्यामुळं हे व्यक्तिमत्व ईश्वररत्न आहे असं मला वाटतं. तर आणि मुलांना माझं सांगणं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांसाठी ओबीसी कलम लिहिलेला आहे. 40 कलम आर्टिकल 40 नुसार ओबीसी सर्वात पहिले बाबासाहेबांनी सर्वात पहिले जर आधी विचार केला असेल तर ओबीसीचा केला. त्यानंतर आर्टिकल 41 एसटी साठी विचार केलेला आहे. त्यानंतर स्वतःच्या समाजाचा विचार केलेला आहे आर्टिकल 43 नुसार, म्हणजे स्वतःचा समाज हा नंतर घेतलेला आहे. सर्वात पहिले जो भारतातला सर्वात मोठा घटक आहे त्याचा विचार केलेला आहे. आणि मुलांना मला सांगणं आहे, मुलांनो, की तुम्ही फक्त भारतीय संविधान 395 कलम त्याच्यातला एक जरी आर्टिकल व्यवस्थित वाचला त्याच्यावर तुम्ही कमीत कमी 4 ते 5 तास भाषण देऊ शकता. एक आर्टिकल आपल्या भारतामध्ये फिल्म बनलेली, मित्रांनो माहिती आहे तुम्हाला, ती कोणाला एक फिल्म बनलेली आहे. म्हणजे तुम्ही फक्त भारतीय संविधानामधला एक कलम वाचता आणि त्याचा चांगला अभ्यास करा तरी पण तुम्ही वक्ते बनू शकतात. एवढी ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये. सर्वांना जय भीम आणि थांबतो. मला जी संधी दिली मी सर्वांचे शालेयचे आभार व्यक्त करतो. आणि आर्टिकल 19 नुसार मला बोलण्याची संधी दिली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर शाळेला भीमक्रांती मित्रमंडळ करून भारतीय संविधान व महापुरुषांच्या विचाराचे पुस्तक भेट दिली. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाचे आभार व्यक्त करतो. बोलताना काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. जय भीम, जय संविधान.